दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे आणि लागला तर बराळाला नेता नेता करीत मी नाही हटत। नमस्कार। विधानसभेमध्ये जरांगेंच्या शिव्यांचा मुद्दा गाजल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जेव्हा जरांगेंना दम दिला की त्यांनी मर्यादेत राहून बोलावं आणि खालच्या दर्जाची जी भाषा आहे ती खपवून घेतली जाणार नाही, त्यावर आज एक पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये जरांगेंनी एकनाथ शिंदे यांना तर प्रत्युत्तर दिलं, शिवाय देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी पुन्हा एकदा दिवसला। एकनाथ शिंदे काय म्हणाले होते आणि त्याला काय प्रत्युत्तर जरांगेंनी दिलं ते आपण बघणार आहोत। 102 प्रमाणे आपल्याकडे नव्हतं, 105 प्रमाणे आपल्याकडे अधिकार आले आणि आपल्या अधिकारात एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स मध्ये आपण हा निर्णय घेऊ शकतो, हा अधिकार आपला आहे। आपण सारथी कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली? देवेंद्रजींच्या। अण्णासाहेब पाटील आपण सुरू केलं, त्या 10 लाखाचं 15 लाख केलं, सारथीची शिष्यवृत्ती सारथीचे कोर्सेस वाढवले, आपण सारथीला मजबूत केलं। ज्यांना हॉस्टेलमध्ये ज्यांना हॉस्टेल आहेत त्यांना हॉस्टेलची व्यवस्था, ज्यांना हॉस्टेल नाही त्यांना निर्वाह भत्ता वाढवून दिला सभापती महोदय। ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला तो वाढवला। दादा बरोबर आहे। तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी किंवा त्यांच्या सरकारनं मराठा समाजासाठी काय केलं हे सांगत असताना मी दिलेलं आरक्षण किंवा या सरकारनं दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकणार आहे असं जे मत आहे ते एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये मांडलं। त्यावर जरांगे पाटील यांनी असं उत्तर दिलं की इतर समाजाला तुम्ही महामंडळ दिली नाहीत का, मराठा समाजाला दिलं तर काय उपकार केले? आणि तुम्ही हे 2 भूषण सांगायला लागले, बाकीच्याला नाही दिले का महामंडळ? तुम्ही महाज्योती बार्टी तार्टी नाही का? आम्ही म्हणलो का हे कशाला ओपन केलं? बाकीचे महामंडळ आम्ही म्हणलो कशाला दिले? आणि हे दिलं तर सांगायला लागला, बाकीच्याला आरक्षण दिलं आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतो आम्ही। बरोबरी करा, समानता, ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे, समानता करा, मराठ्याला फसू नका। काय काय दिलंय ती जाहिरातबाजी करू। दुसरा जो मुद्दा आहे एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये मांडला तो असा होता की या सगळ्या गोष्टीची जी आहे ती चौकशी होईल, दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ते समोर येईल। जरांगे ज्या पद्धतीनं भाषा वापरत आहेत ही भाषा जरांगेंची नाही, त्यामुळे जरांगेंना पाठीशी घालू नका असं वक्तव्य जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी केलं। एसआयटी आपण त्याच्यामध्ये नेमू आणि एसआयटीच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर आहे। दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे। परंतु मी एवढं सांगतो, कोणालाही यामध्ये सूडबुद्धीने आकस्फोटी कुठलीही कारवाई कोणावर केली जाणार नाही। तो खालच्या पातळीवर बोलू लागला, जर एकेरी भाषेत बोलू लागला, खोटे नाटे आरोप करू लागला तर त्याला बिलकुल पाठीशी कोणी घालता कामा नये। मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरं तर आरोप केले होते की माझ्या सलाईनमध्ये ते विष टाकणार आहेत किंवा मला मारण्याचा त्यांचा डाव आहे, माझा एन्काउंटर करण्याचा। त्यावर एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते। तर आज मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की दूध का दूध पाणी का पाणी करायचंच असेल तर होऊन जाऊ द्या, मात्र रडीचा खेळ जो आहे तो तुम्ही खेळू नका, तुम्ही जे आरक्षण दिलंय ते टिकणार नाही। जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या, पण यातलं रडके खेळायचं नाही आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशे आणायचं नाही। ते आरक्षण टिकणार नाहीये। आताच लोक कोर्टात गेले, माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं होय, त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे। आपल्या सगळ्या सोयऱ्यांची जी मागणी आहे त्यावर मनोज जरांगे पाटील एकंदरीत जे आहेत ते ठाम या ठिकाणी दिसत आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की आम्ही दिलेलं आरक्षण जे आहे ते कोर्टामध्ये टिकेल। एकनाथ शिंदे असं देखील म्हणाले की माझी देखील लायकी जी आहे ती जरांगेंनी काढली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री। अरे असं कधी होतं काय? असं कधी चालतं काय? मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत, की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? शोधून काढलं आणि यामध्ये ही तुतारीची भाषा आहे असं कोणीतरी बॅकग्राऊंड मध्ये त्या ठिकाणी बोललं, म्हणजे याच्या पाठीमागे शरद पवार आहे असं त्यांना सांगायचं होतं, अशा आशयाचं ते वक्तव्य होतं। त्यानंतर जरांगे पाटील असं म्हणाले की मी तुमच्या नेत्याला बोललो तर तुम्हाला ते लागलं। आमच्या नेत्याला बोलला? अरे तुमच्या नेत्याला बोललो, पण तुमच्यासाठीच बोललो ना आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना, तुम्हाला थोडं बोललोय। उलट तुम्ही जातीकडून बोलायला पाहिजे, जातीकडून नाही बोलायचं नेत्याकडे जायला पाहिजे, म्हणायला पाहिजे हे द्या, ती कसा बोलतो मग आम्ही बघतो। मी बी कानाला धरीन मग मोगमत तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बराळाला नेता नेता करीत मी नाही हटत।
आणि ते संस्थाच आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला कर हो ते दूध का दूध पाणी पाणी अटक करा नामकं करा गुन्हेच काय दाखल करायला लागले नाटक कशाला नाराजी घेता चौकशी करा, काहीही करा, मी मागे हटणार नाही, या आपल्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील आजही ठाम आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या कशा प्रकारे बदलत गेल्या हे पटवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पूर्ण पाडा. जरांगे पाटील यांनी पहिलं कुणबी नोंदी ज्या जुन्या आहेत त्यांना आपण रक्त ब्लड रिलेशनला यामध्ये आपण द्यायचं निर्णय घेतला, त्याप्रमाणे प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी या ठिकाणी केली की सरसकट पाहिजे. सरसकट हे आरक्षण प्रमाणपत्र हे देताच येणार नाही, त्यांना सांगितलं कायदेशीर हे टिकणार नाही. हे गेल्यानंतर मग सरसकट नंतर सगळे सोयरीचा विषय आला. त्याच्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती सोडून अख्ख्या राज्याला तुम्ही प्रमाणपत्र द्या. कुणाची मागणी नव्हती, त्यांचं म्हणणं होतं आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे. इतर लोकांना मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या, मराठा आरक्षण 10% आपण जे दिलं, मराठा आरक्षण 10% दिलं, हे कायद्याने दिले आपण. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील ओबीसी मधून आरक्षण घेण्यावर आजही ठाम आहेत. 10% आरक्षण ज्यांना हवंय त्यांनी घ्यावं, मात्र मराठा समाजाची मागणी आहे की त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुतवायचं. मी भेट नाही, मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही. मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. कितीही चौकशा लावल्या, जेलमध्ये टाकलं तरी सुद्धा मी मागे हटणार नाही, आपल्या भूमिकेवर जरांगे पाटील आजही ठाम आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की राजकीय वास जरांगे यांच्या वक्तव्यामधून येतोय. रात्री कोण भेटायचं हे लवकरच बाहेर येईल. रात्री कोण गेलं, सकाळी कोण गेलं, नेहमी कोण तिकडे जातो, ह्या सगळ्या गोष्टी लपत नाहीत. ह्या कुठल्याही गोष्टी लपत नाहीत. दगडफेक झाली त्यावेळचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे साईडीकडे आहे. आमदारांचं घर जाळायला लागले, त्याच्या घरात फॅमिली असताना. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं, हातावर हात बांधून बसायचं. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी असं उत्तर दिलंय की तुमचं काही साधलं नाही, म्हणजे माझ्या आंदोलनामागे कुणाचा तरी हात आहे असं तुम्ही म्हणता. आणि यावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील एक पाडाच वाचला. तुम्हाला काही नाही साधलं किंवा आरोप करायचे एकामेकावर. तुम्ही तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबांनी बसले आंदोलन, नंतर म्हणले पवार साहेबांनी बसले, नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांनी बसले, नंतर म्हणले बच्चू कडू भाऊन बसले, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांनी बसले, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबांचे त्याच्या मागे नाही म्हणले, नंतर म्हणले अशोक चव्हाणाचे ते तर सोडून दिलं. म्हणले नाही बाळासाहेब थोरात तुम्हाला मिळत नाही म्हणे. मग सगळं सोडून दिलं. म्हणले राजू शेट्टी का काय की तुम्हाला काही मिळ आहे का नाही का. नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीसचा पुरा हात यायचा आणि सगळे सोडून दिले. म्हणले हातून कोणाचाच हात नाही, फक्त अजित पवारचा. बघा कार्यक्रम यांचा. अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेले, भानगडीत नका पडू, काही हाताला लागणार नाही. तुम्ही मार्ग गोडी गुलाबीने कसा काढता ह्याच नादात पडा, बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा पश्चाताप येईल की मराठी पिढ्यांना पार भोगायला लावतील तुम्हाला. तर जरांगे यांची जी भाषा एकेरी उल्लेख असतो त्यावर एकनाथ शिंदे असं म्हणाले की मर्यादेत राहून एकनाथ काय भाषा, बोललं पाहिजे, काय हे करून टाका, ते करून टाका, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे बंद करा, हे गाव बंद करा, असं कधी झालं होतं आपल्याकडे. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे आणि म्हणून एका मर्यादेपर्यंत आपण टॉलरेट करू शकतो. एका मर्यादेच्या नंतर जेव्हा वाटलं या पाठवून यांच्या स्टेटमेंटला, बोलण्याला, भाषेला काहीतरी वेगळा राजकीय वास येतोय, त्यावेळेस मग मी पण बोललो की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यानंतर दुसरीकडे आंतरवाली सराटीमध्ये जो उपोषणाचा आंदोलनाचा मंडप आहे तो काढून फेकण्याचे आदेश जे आहेत ते गृहमंत्र्यांनी दिले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय की हे जे चाळे आहे हे अगोदर तुम्ही बंद करा. सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे असले चाळे तुम्ही बंद करा. तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून हे जे काही वातावरण खराब झालेलं आहे यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि 10% जे आरक्षण दिलेलं आहे शिंदे सरकारनं, हे आता कोर्टामध्ये टिकणार आहे असं मुख्यमंत्री विश्वासानं सांगत आहेत. मात्र तरी सुद्धा हे 10% आरक्षण आम्हाला नको आणि ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवंय, हा जो अट्टाहास आहे जरांगेंचा, तो तुम्हाला योग्य वाटतोय का, यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. पुन्हा भेटूया अशाच विश्लेषणाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.